पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाला आता सुरुवात होणार आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विरोधक पायऱ्यांवर काळ्या फिती बांधून हाताला काळ्या फिती बांधून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। का नाना पटोले यांना 1 दिवसाकरता निलंबित करण्यात आलेलं होतं। बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेला वक्तव्याचा मुद्दा नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला। त्यानंतर अध्यक्षांवर नाना पटोले हे धावून गेले असा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर नाना पटोले यांना 1 दिवसाकरता निलंबित करण्यात आलेले आहे। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आज सभागृहात, विधानसभेत आणि परिषदेत सुद्धा नेमकं काय कामकाज असणार आहे? निश्चितच आपण पाहतोय की आजचा तिसरा दिवस आहे। आज देखील आपण पाहतोय की विधानसभेमध्ये नाना पटोले 1 दिवसाच्या निलंबनानंतर पुन्हा एकदा कामकाजात सहभागी होतील आणि आज देखील नाना पटोले आणि विरोधक बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून आक्रमक होताना पाहायला मिळतील। खरं तर आपण पाहतोय की विधानसभेमध्ये 32 शिराळा जिल्ह्यातील जी सांगली या गावामधलं नागपंचमीच्या सणाला जिवंत निधीची जी पूजा करण्यात आलेली होती आणि याला मागील काही वर्षापासून जे आहे ते शासनाद्वारे घालण्यात आलेली जी बंदी आहे, ही बंदी जी आहे ती उठवावी अशी मागणी जी आहे ती आमदार सत्यजित देशमुख यांच्याकडनं करताना पाहायला मिळाली होती। आणि देशातच आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं जिल्हा कटूक आणि बैलगाडी या शर्यत या सगळ्याच कायद्याची जी पाहता येत नव्हती, मात्र त्याची परवानगी जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की नागपंचमीच्या सणासाठी पूर्वपार पद्धतीने चालत असलेल्या जिवंत नागाच्या पूजेसाठी परवानगी द्या, ही मागणी देखील पाहायला मिळाली होती। त्यामुळे आज एकूणच आपण पाहतोय की विधान परिषदेमध्ये अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जाणार आहेत। सोबतच काल झालेल्या ज्या विधानसभेमधलं जे कृषी मंत्री आणि बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरनं पुन्हा एकदा आज आक्रमक होताना पाहायला मिळतील। त्यामुळे नाना पटोले यांच्या 1 दिवसाच्या निलंबनानंतर पुन्हा एकदा आज ते कामकाजामध्ये सहभागी होतील। तर सत्ताधारी आमदार जे आहेत त्यांच्याकडनं देखील याला प्रत्युत्तर देताना पाहायला मिळणार आहे। राजवी, अगदी धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।